तर शुभप्रभात नांदेडकर. आज आपण आहोत नांदेडमध्ये आणि माझ्या बरोबर आहे आपल्या आसवाचा एक सबस्क्रायबर आणि आपला मित्र श्रीकांत. हॅलो. आणि मागे आपला अजून एक मित्र आहे. मित्र पटकन बाहेर असं लपू नकोस. माझं नाव श्रेयस. श्रेयस हा इथे कसं? श्रेयस अँड श्रीकांत दोघं श आहेत का? वाव. आणि आपण म्हटलं होतं की नांदेडला मी येतोय तर कोण कोण आहेत आपले मित्र प्लीज भेटा. तर या दोघांनी आवर्जून डीएम केलं आणि आम्ही भेटलो होतो आणि ते आज माझ्या प्रयोगाला येणार आहेत. नाटकाचं नाव आहे बॅकस्टेज वाला आणि त्यानिमित्त हा नांदेडचा शेकी 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 पुढचं ठिकाण म्हणूयात. श्रीकांत, आपण आज काय काय एक्सप्लोर करणार आहोत नांदेडमध्ये? दादा आपण आता मॉर्निंगला आल्या आपण पहिल्यांदा पोहे खायला चाललो. पोहे अप्रतिम नंबर 1. मटकी पोहे म्हणून फेमस आहे. त्यानंतर जर नांदेडची अजून फूड मधील खासियत सांगायला गेलं, लोह्याचे दही धपाटे खायला चांगला ऑप्शन आहे. धपाटे म्हणजे मी लहान असताना मी आईचे धपाटे खूप खाल्लेत. त्याचं म्हणणं असं आहे की फक्त पोहे नाहीत, पोहे आणि काय पोहे आणि मटकी म्हणजे गिल्ट फ्री आहेत, म्हणजे कार्ब्स अँड प्रोटीन. तर आज आपण खाऊ मटकी पोहे. तर आमच्याकडे खिचडी हा प्रकार खूप चालतो. खिचडी आणि पण भजे. कसली साबुदाण्याची खिचडी की कशाची? नाही 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 तांदळाची आपली तांदळाची खिचडी. मसाला खिचडी टाईप असते. पटकन होणारा नाश्ता म्हणजे आमचा खिचडी. हो, नाश्त्याला खिचडी म्हणजे ही आता तांदळाची म्हणते आपली नॉर्मल राईस खिचडी. ही पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहे मी. त्याच्याबरोबर काय वेगळं काय असतं कॉम्बिनेशन? भजे. अरे बापरे. त्याच्यासोबत कढी येते किंवा आलूची जे कोणी डाएटवर आहेत आणि ज्यांना नांदेडला यायचंय आणि त्यांचा डाएट सुरू झालाय माझ्यासारखं, तर त्यांनी येऊन बघा. मॉर्निंग पासूनच आपल्याकडे कॅलरीजचा असा भडीमार आहे. बघूया आज काय काय पोटात जात आहे. चला, कविता रेस्टॉरंट हे वर आहे. येस 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 वरती कविता रेस्टॉरंट. तर मित्रांनो, नांदेड मधला हा ब्रेकफास्ट आहे. ही कागदातनं मिळालेली कुरकुरीत भजी आणि ही खिचडी आणि ही कढी. वा वा वा. टेस्ट करून आम्हाला सांगा. असं मिक्स करायची का? हा. वा वा, बढिया आहे. प्रामाणिकपणे ना वेगळं आहे. असं रेग्युलर खिचडी नाहीये. हळदीची मिरची याच्यामध्ये, लाल रंगाची मिरची आहे. ती मिरची लागते. सगळे फ्लेवर लागतात. ठसका लागतोय. अशी वरकरणी खूप प्लेन वाटते ती, पण आहे. भजे तिकडे तुमचा मॉर्निंगचा हा असतो ब्रेकफास्ट? रोज नाही पण असतो. हा, हो नक्की. सकाळी सकाळी काय खिचडी कढी आणि भजी. लंच काय असणार आहे विचार करा, है ना? ओके, तर आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या ठिकाणी. तर कविताची खिचडी खाऊन झालेली आहे, बरस पाणी पिऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत नांदेडचे जगप्रसिद्ध पराठे खायला. नांदेडचे पराठे यार, विषय संपला. जिथे नांदेडचे पराठे म्हणजे पराठे आणि तुम्हाला जे पंजाब मध्ये भेटेल तशीच लस्सी आणि पराठे. आगा गा 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 गा. नांदेडकर, खूप सारं प्रेम आणि खूप सारे कॅलरीज. मला असं वाटतंय आज जवळपास 1 लाखभर कॅलरीज पोटात जाणार आहेत. पण नांदेडला आल्यानंतर तुमचं काय फेवरेट आहे मला कमेंट करून सांगा ना. जसे पंजाबचे पराठे तसे आपल्या नांदेडचे दही धपाटे सुद्धा आहेत. चलो जी, खाते पराठे नांदेड के. हे आसवाचे आपले सबस्क्रायबर आहेत, प्रेक्षक आहेत आपले. परभणीचे आहेत आपले मित्र, नांदेडला आलेत पराठा खायला. हा पराठा बेस्ट असतो का इकडचा? हा का? अरे यार बढिया. चलो, इकडे पराठ्याचं काय काय व्हेरिएशन आहेत बघा. पिझ्झा पराठा, एक्स्ट्रा चीज, पिझ्झा टॉपिंग, चीज पराठा, पालक पराठा, साधा पराठा, रोटी. अरे बापरे, इथे पराठ्याच्या एवढ्या व्हरायटी आहेत. मला असं वाटतं की आपण एक पराठा खाऊयात आणि मग आपण पुढे जाऊ. चला. पराठा बनतोय जी. तर नांदेडला आल्यानंतर पराठा खाणार नाही असं होईल का? त्यांनी असं मस्तपैकी जाड घट्ट दही दिलेलं लोणचं आहे. समोर गुरुद्वारा आणि इथे हा इथला आलू पराठा. आणि हे जे वर दिलेलं आहे हा खोड रबर नाहीये, हा बटर आहे. राईट, बटर. तो असं रब करायचंय. दादा डाएटवर आहे म्हणे. मी डाएटवर आहे आणि असा फोल्ड करून जी असा दही बुडवून खायचंय. वा, पंजाबी माणसाच्या हातचा पराठा, त्यात जी ऑथेंटिसिटी आहे, हा आय डोंट थिंक आपल्या मुंबईत पुण्यात पुढे मिळेल. मी मान्य करतो. सॉफ्ट आहे. याची फिलिंग ना आलू क्रश करून नाही केली आहे. याला आलूला किसून याच्यामध्ये आलू फील केलाय. इसमें आलू किस आहे जी. आलू किस आहे. आणि विशेष हे दही जे आहे हे मला वाटतं यांचं होममेड दही असावं. Yes. बघूनच कळतं की काय लुसलुशीत आणि असं विरघळणारं, जिभेवर विरघळणारं, रेंगाळणारं दही.
नक्कीच. कमाल. आता हा शेवटचा घास आहे या पराठाचा आणि विश्वास ठेवा असे खूप पराठे आपण खाऊ शकतो, पण पोट आणि मन म्हणते थांब जरा आता. अजून काय इकडे मागवू शकतो आपण? म्हणजे दूध खूप सुंदर आहे दूध. बढिया जी आप दूध दीजिए जी. किती गोड होते ते, अप्रतिम आहे यार. खराखुरा पंजाबी माणसाचा पराठा. ऑथेंटिक आणि पराठा नाही काय, परवंठा. गरम दूध पिऊयात आणि मग इकडून कल्टी मारून आपण करूयात पुढचं ठिकाण. गरम मसाला दूध. थँक्यू सो मच. बिल्ला दूधवाला, नांदेड. अप्रतिम, अदर्जा, बढिया बढिया. काय हेवी आहे यार. मलाई खायला त्यांनी दिलेलं आहे. मलाई आहे ना, बदाम भी आहे और बढिया दूध आहे जी. अप्रतिम आहे रे. त्या दुधामध्ये काय अप्रतिम असणार आहे, पण तरी त्यांनी जे सगळं घोटवून बनवले ना. तर एक आलू पराठा रिचवून आणि हे गरम दूध संपून आपण जाऊयात आपल्या नांदेड मधल्या फूडच्या ठिकाणी. बाय. डिस्कवर करायला गेलं, पाहायला गेलं तर नांदेडमध्ये खूप आहे. तर तुम्ही तोपर्यंत सांगा मला की तुम्ही आतापर्यंत इथलं काय काय खाऊन बघितलेलं आहे आणि तुमच्या इकडे बेस्ट काय मिळतं ते पण सांगा मला. कामानिमित्त कुठे असतो? पुण्याला असतोस का? मी पुण्याला असतो, पण माझं कॉलेज डेज माझे छत्रपती संभाजीनगरला झालेले. जेव्हा आम्ही असं प्रवास करायचो, भुकेचा मूडही नसायचा, काही नसायचा, पण त्यावेळेस समोसेवाले किंवा भेळवाले असायचे ना, ते मुद्दामून आमच्या कानात येऊन म्हणायचे, मसालेदार समोसे 10 के 5, अतिशय तेलकट, बिलकुल अनहायजेनिक. कम्प्लीट. पण ज्या वेळेस तो मसालेदार बोलतो, मसालेदार समोसा, आम्हाला भूक असो नसो, आम्ही पैसे काढणार, घेणार, खाणार तो. पण ते असं म्हणतात ना रे की जितकं असं तळलेलं असं स्ट्रीट वालं किंवा असं कुरकुरीत तितकं असं चविष्ट असं म्हणतात ना. टेस्ट त्याच्यातच आहे ना. टेस्ट त्याच्यातच आहे. तर सुरू करूयात. आता मी आलेलो आहे पोहे खायला आणि आपला मित्र श्रीकांत आपल्याला इथले नांदेडचे वर्ल्ड फेमस पोहे खायला घालणार आहे. आपण सध्या आहोत श्रीनगर भागामध्ये, स्विस बेकरीच्या बाजूला. सकाळी मॉर्निंगचा टाइम आहे आणि या वेळामध्ये इथं खूप रश असतो. बेस्ट पोहे या. पोहे घ्या बरं. सकाळी सकाळी असं प्रोटीन आणि कार्ब्सचं वेल मिक्सचर. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. मी पहिल्यांदा आयुष्यात मटकी पोहे खातो. मुंबईमध्ये मटकी पोहे असा प्रकार नाही, म्हणजे पोहे आहेत. खाऊन बघूयात. आणि त्याकडे तर्रीचं पण ऑप्शन असतं. तर्री पोहे खायचे का काय? आपली जी प्लेलिस्ट आहे ना फूडचं ठिकाण, ती मी करत नाही. आमचा मित्र विनोद गायकर तो करतो. तर आपला काल प्रयोग होता नांदेडला, म्हटलं करूयात. मूग मटकी मिक्स असतं का? आणि दिवसाला किती असतं? 4 तासामध्ये 30 किलो. वा. तुम्ही इकडे नेहमी येता? नांदेडला आलो की मी येत असतो. इकडे मस्त गर्दी आहे. अजून थोडं लवकर जर आलो असतो, मुलं आता ट्युशनला गेली. नाही पण अप्रतिम आहेत. म्हणजे नांदेडला आल्यानंतर तर पोहे तर आपल्या सगळ्यांचा ना कल्चरचा भागच आहे. आणि पोहे आणि प्लस मटकी पोहे. श्री साई समर्थ नाश्ता सेंटर म्हणून आहे, यांचे पोहे आणि मटकी अप्रतिम मिळतात. आता ही आपली कितवी कढई आहे दिवसभरातली? दिवस पण ना सकाळभरातली. म्हणजे ही 10वी सुरू आहे. आता वाजलेत 9 सकाळचे. आपण 6 वाजता सुरू केलं मॉर्निंगला आणि 9 वाजता ही 10वी कढई आहे. हा मित्रा, मटकी पोहे अप्रतिम होते भाई. आमच्या नांदेडकर मे बी व्हरायटी थोडीशी मुंबई पुण्यापेक्षा कमी असेल. टेस्ट साठी आमच्या नांदेडला चॅलेंज नाही. जो नांदेड मधून बाहेर जातो ना, आणि तो सगळ्यात अगोदर त्याचं नांदेडचं फूड मिस करतो. पण खरं सांगू का, आता हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक ह्या प्रत्येक शहराचं काही ना काही आहेच. पण आता ही सगळी जी शहरं जी आहेत ना, नांदेड म्हण किंवा संभाजीनगर म्हण किंवा अजून पुढे, तिकडे जे ऑथेंटिक मातीमधलं मिळतं ना, किंवा तिकडचं रॉ जे मिळतं ना, आता धपाटे म्हणतोय, हे धपाटे आम्हाला मुंबईत कुठेही मिळणार नाही आईचे सोडल्यास. त्यामुळे याची तुलनाच करणं चुकीचं आहे मला असं वाटतंय. बरोबर. आता जी म्हणालाच मला की कविताची खिचडी, तर मला असं वाटतं की मी कधी मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये खिचडी खाल्लेली नाहीये. बाकी काय, आम्ही रंगकर्मी आहोत, नाटकवाली माणसं आहोत. आमचं आयुष्य गेलं खिचडी खाण्यात. त्यामुळे आमचा ब्रेकफास्ट, आमचा लंच, आमचा डिनर, आम्ही खिचडीवर जगणारे लोक आहोत. आम्हाला खिचडी केव्हाही चालते. तर हे होतं नांदेडचं फूडचं ठिकाण आहे. नाही, मला कल्पना आहे की अजून संपूर्ण नांदेड कव्हर करायचं राहिलंय. मी मोजक्या जागा कव्हर केल्यात, पण मी नांदेडला पुन्हा येणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की मी अजून काय काय बघायचं राहिलंय नांदेडमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे भाग बघत राहा, असंच प्रेम करत राहा आणि आसोवाला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच